गावात जात असताना त्या गोपाळानं सांगितलं, ए कृष्णा, आज तुझ्या मामाच्या गावाला जायचंय, तू आम्हाला आधी सांगितलं नाही म्हणे. कारण मामाच्या गावाला जायचं म्हटलं तर कपडे कसे पाहिजे म्हणे, मामाच्या गावाला जायला चांगलेच पाहिजे. मामाच्या गावाला जायचं म्हटलं कटिंग केलेली पाहिजे, कपडे चांगले पाहिजे, मस्त सेंट मारलेलं पाहिजे. दिली तर दिली म्हणजे मामानी पोरगी आहे की नाही. आणि मामाच्या गावाला जायचं आणि तू सांगतो की आता आमचे कपडे बघ म्हणे कसे आहेत, किती हालत बेकार आहे कपड्याची. कृष्ण भगवंताने सांगितलं तुम्ही चिंताच करू नका म्हणे. तेवढ्यात समोरून धोबी दादा आले होते. धोबी दादा समोरून आल्याच्या नंतर धोबी दादाला म्हणजे जय हरी मामा, म्हणजे जय हरी जय हरी. धोबी दादा म्हणतो मामा कोण? म्हणजे तुम्हीच मामा. आता मी मामा कस काय? कारण या ठिकाणचा जो राजा आहे ना तो माझा कोण आहे? मामा आहे. मग मामाच्या गावातले तुम्ही कोण झाले माझे? म्हणजे मामा. आणि ह्या धोब्याचा आधीच, शांत बसा आता थोडा, ह्या धोब्यांना आधीच मागच्या जन्मातला राग होता बघा. कधीचा? मागच्या जन्मातला राग होता. कारण या मागच्या जन्मामध्ये धोब्यानं थोडंसं बोलल्यामुळं चित्ताई साहेबांचा त्याग करावा लागला होता प्रभूंना. आणि ह्या जन्मात पण तो समोर धोबी आला. धोब्याने सांगितलं की मी तुम्हाला कपडे देणार नाही. सांगितलं धोबी मामा, अहो आमच्या गोपाळांना द्या म्हणे कपडे, कारण मामाच्या गावामध्ये जायचे आता आम्हाला, कपडे चांगले पाहिजे. त्यांनी सांगितलं अरे तुम्ही गाई राखणारे पोरं म्हणे, दरी खोऱ्यामध्ये राहणारे, तुम्हाला काय करायचे कपडे? असं म्हटल्याच्या नंतर देवाचं डोकंच खवळलं. जे काना खाली लावून दिली एका डोक्यातच त्याचं मुंडकच बाजूला झालं. कारण मागच्या जन्मातला बदला आता ह्या जन्मात घेतला. आता धोबी दादाला मारलेलं बघितलं टेलरनं. टेलरनं आधीच पाहिलं होतं. आता कपडे घेतले, कपडे घेतल्याच्या नंतर घातले. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे, जय श्री राधे. आता ऐका, कपडे दिल्याच्या नंतर कपडे घातले, पण एका कपड्यामध्ये 4-4 गोपाळ बसायचे. गोपाळाने सांगितलं अरे देवा, अरे कपडे आहेत का काय? म्हणे आमच्या मापाचे नाहीत. म्हणे आता टेलर मामाकून काय करू, आपण याला शिवून घेऊया. आता टेलरनं हे झालेला कार्यक्रम आधीच बघितला होता. टेलरला माहिती की एका ठोक्यामध्ये याचं डोकं बाजूला झालं. टेलरनं सांगितलं महाराज भगवान मी तुमचे कपडे शिवून देतो म्हणे. आणि टेलरनं सगळ्यांच्या मापाचे कपडे शिवून दिले. आता मला मस्त जमलं पाहिजे, आता आपलं वजन पडतंय मामाच्या गावात. पण कपडे घालून देखील म्हणले, आता जर गळ्यामध्ये हारांची जर माळ असते ना, कारण जे व्रजवासी आहेत ना त्यांचा हार घातल्याशिवाय पोशाख पूर्ण होत नसतो. आता म्हणले हार पाहिजे. मग सुदामा माळ्याच्या घरी गेले. सुदामा माळ्याच्या घरी गेल्याच्या नंतर भगवंताचं स्वागत केलं आणि सगळ्यांना सुंदर अशा फुलांच्या माळा करून दिलेल्या आहेत. त्यातला गोपाळ मला कितना आता दमलं म्हणे, लय दमलं. आता मस्त कपले झाले, हाल झाला. त्याच्यातला एक गोपाळ म्हणला आणि टिका लावायचा राहिला म्हणे, आजू आपल्याला गंध कुठे आहे? हां, तेवढ्यात कुब्जा नावाची दासी समोरून येत होती. त्यावेळेस भगवंताची नजर पडली आणि सांगितलं, कुब्जा दासी कमरामध्ये वाकडी झालेली होती. आणि कुब्जा नावाची दासी सांगितलं की आम्हाला गंध तुम्ही लावण्यासाठी द्या. भगवान परमात्मा तिला सुंदरी म्हणून हिणवताय, बोलतायत, हे सुंदरी, हे सुंदरी. तिला वाटलं अरे मी किती क्रूप झालेली, वाकडी झालेली, आणि भगवान परमात्मा मला सुंदरी म्हणून हिणवतायत. या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्या कुब्जेचा उद्धार केला, त्याला सुंदर असं रूप प्राप्त करून दिलं. आता गंध देखील त्यांना कुब्जा दासीने चंदनाचा गंध त्यांना लावलेला आहे. कृष्णा आता मस्त जमलं म्हणले, आता कपडे झाले, हार झाला, गंध झालाय म्हणे, आता मस्त, आता जाऊ म्हणे मामाच्या गावात. आणि फिरत असताना महादेवाच्या मंदिरामध्ये गेले.
त्या ठिकाणी भोलेनाथाचा पिनाक नावाचा धनुष्य ठेवलेला होता. की कंसाला सांगितलं होतं की ज्या दिवशी हा धनुष्य तुटल्या जाईल मग समजायचं की तुझं मरण आता जवळ आलेलं आहे. गेल्याच नंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी दर्शन घेत आहेत. भोलेनाथांना प्रार्थना केली आणि सांगितलं धनुष्यबाणाला हात लावू का हो? ते बाकीचे हसायचे. लाव म्हणे हात लावा. ठीक आहे. आता म्हणे उचलून घेऊ का? अरे उचलून घेण्याचं का साधं काम नाही. सगळे हसू लागले. आता म्हणे चांगल्या चांगल्या माणसाला हा धनुष्य उचलत नाही, ह्या लहान बाळाला काय उचलणार आहे? 11-12 वर्षाचं बाळ याला काय धनुष्य उचलणार आहे? ठीक आहे म्हणे उचला. कृष्ण भगवंतांनी धनुष्य उचलला. त्याला प्रतिष्ठात चढवणार तेवढ्या धनुष्याचे 2 तुकडे भगवंतांनी करून टाकले. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळेजण चकित झाले. आणि ज्या वेळेस कंसाला ही बातमी समजली ना त्यावेळेस आता कंस घाबरूच लागला बघा. त्याला झोपेमध्ये बसताना उठताना सर्वत्र आठवा दिसू लागला. कृष्ण 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 असा करायचा तो. आणि तेवढा कार्यक्रम करून भगवान परमात्मा वापस येतात परत बाबाकडे. बाबांनी सांगितलं आले का मामाचं गाव फिरून? हो म्हणे. सगळं मामाचं गाव फिरून या ठिकाणी आलं. कोणासोबत काही भांडणं काही नाही म्हणे. गपचूप गेलो. दादाला विचारा म्हणे. कोणासोबत भांडणं खेळलं नाही. गेलोत म्हणे मामाचं गाव बघून परत वापस आलोत. आता या ठिकाणी झालेले करामध्ये सांगितलेच नाही नंद बाबाला. आता दुसऱ्या दिवशी सभेमध्ये कुस्तीचं मैदान भरणार होतं. त्या ठिकाणी भगवंताला बोलवलं. जायच्या अगोदरच राज दरबारामध्ये कुलय पिडक नावाचा हत्ती त्याला मदिरा प्राशन करून त्यावेळेस भगवंतावर आक्रमण केला. भगवंताने एवढा हत्तीचा देखील उद्धार केला. हाती भगवंताच्या अंगावर धावधाव यायचा तसं भगवंतानं शेपटीला धरला. गरगर फिरून आकाशामध्ये भिरकवला आणि जमिनीवर आपटला. जमिनीवर आपटल्यानंतर त्या हत्तीचे दात दोघांनी काढून घेतले. एक बलराम दादानं आणि एक कृष्ण भगवंतानं. आणि ते हत्तीचे दात घेऊन आता दरबारामध्ये गेलेले. इकडे कंसाला भीतीच होती. रात्रंदिवस कंस कृष्ण 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 करत आरबाळायचा. संध्याकाळी झोपेमध्ये देखील कृष्ण कृष्ण कृष्ण. त्याची बायको जरी समोर चहा घेऊन आली तरी तिच्यामध्ये सुद्धा कोण दिसायचं? कृष्ण कृष्ण. असं कृष्णाचा त्याला ध्यासच लागून गेला. आणि ज्या वेळेस दरबारामध्ये गेले त्या ठिकाणी सांगायचं आता या ठिकाणी म्हणे त्या चांदूरानं सांगितलं की तुम्हाला कुस्ती खेळावं लागेल. कारण राजाला ज्याच्यामध्ये प्रसन्नता वाटते ना तेच कार्य प्रजेनं केलं पाहिजे. मग कंसाला जास्त कुस्ती आवडते म्हणे. भगवंत सांगतात अरे कुठे तुम्ही म्हणे? तुम्ही मोठे पैलवान आहेत. मी कुठे बारीक बालक आहे म्हणे. अजून लहान आहे. आणि कुस्तीला म्हणे बरोबरीचाच पैलवान पाहिजे. त्यांनी सांगितलं अरे एवढा बलवान हत्ती तो मारला आणि या ठिकाणी आम्हाला शिकवतो का? कुस्ती खेळावाच लागेल. भगवान परमात्म्याने कुस्ती खेळता खेळता 4 असुरांचा उद्धार त्या ठिकाणी केला. आणि आता जसं गरुड शिकार करताना एखाद्या पक्षावर झेप मारतो त्याप्रमाणे भगवंतानी सिंहासनावर झेप मारली आणि कंसाला खाली ओढलं. कंसाच्या छातीवर प्रहार करून कंसाला सद्गती प्राप्ती करून दिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता यापुढे भगवान परमात्मा कंसाला मोक्षगती प्राप्ती करून दिली आणि आपल्या माता पित्याकडे देवकीकडे आणि वसुदेवाकडे या ठिकाणी राहू लागले. अरे बराच काळ झाला मी आईच्या कुशीमध्ये राहिलेलो नाही. आईचं बाबांचं सुख काय आहे, पुत्राचं सुख काय आहे त्यांना माहीत नाही आणि मलाही माहीत नाही. यानंतर पुढे भगवान परमात्मा विद्यार्जन करण्यासाठी संदीपानी ऋषीकडे गेले. संदीपानी ऋषीकडे जाऊन विद्या अर्जन केली. बलराम दादा आहेत, कृष्ण भगवंत आहेत आणि त्या ठिकाणी भगवान परमात्माला एक सुदामा नावाचा मित्र भेटला बघा.
विद्यार्जन करून विद्या पूर्ण झाली. आता गुरुदक्षिणा सांगितली द्यायची. सांगितलं गुरुदक्षिणा काय देऊ. त्यावेळेस गुरु मातेने सांगितलं, भगवान गुरुदक्षिणा काही द्यायची असेल ना तर माझा पुत्र स्नान करण्यासाठी गेला तर परत आलाच नाही म्हणे. मग माझा पुत्र मला वापस द्या. भगवान जोपर्यंत तुम्ही येत होता तोपर्यंत माझा पुत्राची जाणीव मला झाली नाही. माझ्या पुत्राची मला आठवण झाली नाही. पण काही द्यायचं असेल तर माझ्या पुत्राला परत करा. आणि भगवंताने आपल्या गुरु मातेचा पुत्र परत केला. आता भगवंत मथुरेमध्ये आले. भगवंताचा सखा बृहस्पतीचे शिष्य उद्धवजी हे फार विद्वान होते, ज्ञानी होते. स्वतःला काय ज्ञानी समजायचे. स्वतःला असं समजायचे की मी सगळ्यांपेक्षा जास्त शिकलेला आहे. आणि भगवंताचं एवढं प्रेम होतं उद्धवजीवर. भगवंताने सांगितलं की आता तुम्ही गोकुळामध्ये जाऊन या. कारण मी बऱ्याच दिवस झालं गोकुळातून या ठिकाणी आलेलो आहे. आता मला माझ्या सख्यांची, माझ्या गोपींची आठवण येते. तुम्ही जा आणि त्यांना ज्ञानाचा उपदेश करून या. आता या ठिकाणी उद्धवजी जाणार आहेत. उद्धवजी जाताना आता गुरु म्हणून त्या ठिकाणी जात आहेत. शांत बसा थोडं. ऐपोरी हो बसा खाली 2 मिनिटं. हा करवल्याचा आता तुमचं काय, तुमचा थाटमाटच राहणार आहे की नाही. लग्न लागेपर्यंत करवल्याचा आणि सोकाण्याचा एवढा ठाटा असतो. आणि एक बार लग्न लागलं जाताना करवल्या आणि सोकाण्या मागच्या डिकीत आहे की नाही. पण येता वेळेस असा थाट असतो त्या नवरदेवाचा कमी, पण त्या करवल्याचा आणि सोकाण्याचा थाट असतो. पार त्या करवल्याचं काय ते पर्सन ते सांभाळू बिचारा बेजार. आणि त्याच्यामध्ये काही तसं देशी महाराजांनी सांगितलं ना, एकच टिकल्याचा पत्ता असतो. पण लई थाट. तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी उद्धवजीला पाठवत आहेत. उद्धवजीला का पाठवलं तर उद्धवजीला थोडासा अभिमान झालता. आणि उद्धवजी हे हुबेहूब भगवान परमात्म्यासारखे दिसायचे. सेम टू सेम, काहीच फरक नाही. ज्यावेळेस उद्धवजी वृंदावनामध्ये गेले त्यावेळेस त्यांचा रथ बघितल्याच्या नंतर सगळ्यांना असं वाटलं की खरंच भगवान परमात्माच आलेत की काय. कारण दिसायला सारखे भगवान परमात्म्यासारखे दिसायचे. 2 दिवसासाठी म्हणून गेले. आता उद्धवजीला वृंदावनामध्ये 6 महिने झालेत तरी उद्धवजी तिकडंच आहेत. ज्या वेळेस उद्धवजी वापस यायला निघाले ना त्यावेळेस भगवंताने त्या गोपीचं प्रेम बघितलं. उद्धवजी की आमचा संदेश कानापर्यंत पोचवा. आम्ही किती आठवण काढतो. क्षणोक्षणाला आमच्या कानाची आठवण येत असते. कानावर आमचं किती प्रेम आहे हे त्यांना सांगा. आणि त्या गोपिकांचे शब्द ऐकून उद्धवजी चकित झाले. अरे आतापर्यंत मी स्वतःला ज्ञानी समजत होतो, पंडित समजत होतो. मला असं वाटायचं की अडाणी गोपिका आहेत, यांना काय उपदेश करणार आहे, याला काय ज्ञान कळणार आहे. रामकृष्ण. त्यावेळेस उद्धवजी आता ज्या वेळेस परत निघताय तर उद्धवजींच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. सगळी सोय करावं. लग्न म्हणलं की सगळ्यांचे हट्ट पुरावं लागतात. या ठिकाणी वरमाईचा हट्ट, सोकाण्याचा हट्ट आहे की नाही, करवल्याचा हट्ट. कधी कधी मग नवरदेव सुधून लग्नात येतानाच कधी कधी नवरदेवाला अंगठीच पाहिजे असते, कधी गाडीच पाहिजे असते. लग्न म्हणलं की सगळा थाटमाट सगळ्यांचा हट्ट त्या ठिकाणी पुरवावा लागतो. तशी आता लग्नाची तयारी या ठिकाणी चालू झालेली. लग्नाची वेळ आता जवळ येत आलेली आहे. तरी सगळ्यांनी आता लग्नाची तयारी करावं. नवरदेव नवरी यांची देखील आता लवकर तयारी करून घ्यावी आहे की नाही. आणि ज्यावेळेस उद्धवजी परत आले तर सांगण्याच्या अगोदर भगवंतापोशी रडताय.
भगवंता, मी आतापर्यंत मी ज्ञानीच समजत होतो, पण गोपिकांचं प्रेम, गोपिकांची भक्ती पाहून माझ्या मनातला अहंकार अभिमान नाहीसा झाला. भगवान मला क्षमा करा. भगवंताने सांगितलं, अरे सखा, तू माझा प्रिय आहेस, मी याच्याच करिता तुला, तुझ्यामध्ये भक्तिप्रेम निर्माण होण्याकरिताच तुला मी वृंदावनामध्ये पाठवलं होतं. ते भक्तिप्रेम तुझ्यामध्ये जागृत झालेलं आहे. तू आणि मी काही वेगळा आहे का? तू माझा प्राणसखा आहे, माझा जीवलग आहे. याच कारणासाठी मी तुला वृंदावनामध्ये पाठवलं होतं. आता शुकदेवजी महाराज भागवतजीच्या दशम स्कंदामध्ये प्रवेश करतायत. कंसाच्या पत्न्या 2 आस्ती आणि प्राप्ती या आपल्या वडिलाकडे गेल्या. सांगितलं, त्यांचा वडील होता जरासंध, आणि 13 औक्षणी सेना घेऊन भगवंतावर आक्रमण केला. कारण आपल्या जावयाला मारल्याच्या नंतर आपल्या मुली विधवा झाल्या. आता सासर गप्प बसल का? आणि आता भगवंतावर आक्रमण केलेलं आहे. इकडं भगवंताने एवढी सेना असून देखील त्यांना विजय प्राप्त करू देणार नाही. पुढं काल्यावनाचा मृत्यू देखील भगवंताने युद्ध खेळत असताना रणांगणातून पळून गेले. त्यामुळे भगवंताला रणछोड असं नाव पडलं. 11 वर्षी देव वृंदावनातून मथुरेला आले. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मथुरेत राहिले. 25व्या वर्षी द्वारकेत आले. आता इकडे बलिराम दादाचा विवाह रेवती सोबत झालेला आहे, आणि कृष्ण भगवंताचा विवाह लक्ष्मी स्वरूपा विदर्भ नंदिनी भीष्मकन्या रुक्मिणी सोबत झाला. विवाहाचे एकंदर महाभारतामध्ये 8 प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी 4 प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे. एक ब्राह्मणी विवाह सांगितलेला आहे, जो ब्राह्मणाच्या देवांच्या साक्षीने विवाह होत असतो त्याला ब्रह्मविवाह असं म्हणतात. दुसरा म्हणजे गांधर्व विवाह, म्हणजे नवऱ्याने नवरीला पसंत करणं आणि नवरीनं नवऱ्याला पसंत करणं. आताच्या काळात सांगायचं म्हणलं, आताच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर लव्ह मॅरेज. तिसऱ्या माणसाचं त्या ठिकाणी कामच नाही, कोर्टामध्ये जायचं आणि लग्न लावून यायचं. अशा पद्धतीचं भगवंताचं लग्न या ठिकाणी झालं. हळद कुंकू नंतर लावा, लग्न लागलं. ते चहाचं बंद करा आणि हळद कुकू नंतर लावा आणि बोलू नका. तिसरं राक्षस विधी सांगतात या ठिकाणी. राक्षस विधी म्हणजे काय? तर लग्न ठरवलं एकीकडे आणि लग्न झालं एकीकडे. मग 4था विवाह या ठिकाणी सांगतात की वरात कन्येच्या मर्जीच्या विरुद्ध जबरदस्तीने विवाह करणं याला पिशाच विवाह म्हणतात. आणि भगवंताचा विवाह हा राक्षसी पद्धतीने झालेला आहे. कारण विदर्भ नरेश राजा भीमकाची एकुलती एक मुलगी रुक्मिणी, आणि त्या गाण्यामध्ये आपण म्हणत असो, राजा भीमकाच्या होत्या 9 जणी कन्या. 9 जणी कन्या नव्हत्या, कन्या एकच आहे आणि 5 तिला भाऊ होते आणि एकुलती एक लाडकी कन्या. भीमकजींच्या मनात आलं की आपली कन्या देवाला द्यावी, पण रुक्मिणीच्या भावाने आधीच विवाह शिशुपाला सोबत लग्न ठरवलं होतं. आणि ज्या वेळेस रुक्मिणीला माहीत झालं की आपलं लग्न शिशुपाला सोबत होणार आहे, त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेब रडायला लागल्या. रडायला लागला की मी याच्यासोबत लग्न करणार नाही, मी शिशुपाला सोबत लग्न करणार नाही. शिशुपाल नवरा न नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. श्रीकृष्ण नवरा असेल तर मी लग्न करेल. सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हाती पत्र दिलं. पत्र लिहिलं की भगवान, या ठिकाणी माझं लग्न ठरलेलं आहे,
तुम्ही लवकरात लवकर येऊन माझा हरण करून घेऊन जा. गावाच्या बाहेर अंबिकेचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये मी हळद कुंकू देण्यासाठी येईल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही माझं हरण करून मला घेऊन जा. ज्यावेळेस सुदेव नावाचा ब्राह्मण पत्र घेऊन जातो भगवंताकडे, ज्या भगवान परमात्म्याने पत्र वाचलं, भगवंताने सांगितलं, रुक्मिणी म्हणतात, अरे तुझी जशीच तिकडे अवस्था आहे ना तशीच माझी अवस्था इकडे, मला पण करमत नाही म्हणले आता तुला भेटल्याशिवाय. तुझी जी अवस्था आहे तीच अवस्था माझी पण आहे. आता एखाद्या बा नवीन जर लग्न मुलाचं मुली लग्न जमलं, त्या दोघांची काय अवस्था होते. आम्ही एक वेळेस बसनं प्रवास करत असताना ती मुलगी फोनवर बोलत होती, तिला जालन्याला उतरायचं होतं. जालन्याला उतरता उतरता ती परतूरला आली आणि परतूरला आल्याच्या नंतर तिनं विचारलं, दादा हे कोणतं स्टेशन आहे. सांगितलं, ताई अगं हे परतूर आहे. ती म्हणे तुला कुठं उतरायचं होतं. तिने सांगितलं, मला दादा मला जालन्याला उतरायचं होतं. मला एवढ्या लांब तू कसं काय आलीस. सांगितलं की आता माझ्या होणाऱ्या नवऱ्याला बोलत बोलत मी या ठिकाणी आले, मला भानच राहिलं नाही. म्हणजे माझा एक मित्राचं लग्न जमलं, हौदावर असा झोपला होता. बोलता बोलता हौदावर असा बसला, त्याला असं वाटलं की मी खाटवरच झोपलो काय माहीत. बोलता बोलताच बायकोने तिकून विचारलं, तुम्ही माझ्यासाठी काय करता. याने सांगितलं, तुझ्यासाठी काही पण, आणि माग अंग टाकून दिलं, तसाच हौदात पडला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान सांगतात माझी पण तीच अवस्था आहे. आणि भगवान परमात्मा आता रथामध्ये बसलेत, स्वतः सारथे रथाचं करतायत आणि सुदेव नावाच्या ब्राह्मणाला रथामध्ये बसवलं आणि एवढ्या वेगाने रथ हाकला की काही क्षणामध्ये रथ रुक्मिणी आईसाहेबापाशी गेला. रुक्मिणी आईसाहेब त्या ठिकाणी अंबिकेच्या मंदिरामध्ये आलेले आहेत. आईसाहेबांना सुदेव नावाचे ब्राह्मण हे दृष्टीस पडले. एवढा आनंद झाला, सांगा ना काय निरोप आणलाय, भगवान आलेत काय. हो. आणि भगवान परमात्म्यानं रुक्मिणी आईसाहेबाचा हात धरला आणि हरण करून घेऊन जात आहेत. इकडं शिशुपालाची वरात आहे, इकडं वराडी मंडळी त्या वराटीमध्ये सगळे नाचत आहेत. इकडे त्यांचं नाचगान चालू आहे. तेवढ्यात सांगितलं, अरे इकडे नाचताय काय म्हणे, नवरी घेऊन गेला तिकडे कृष्ण. शिशुपाल लगेच निघतोय. तेवढ्यात जरासंधाने हात धरला. जरासंधाने सांगितलं, अरे मी 23 वेळा गेलो म्हणे, मला मेळ लागला नाही, तुला काय मेळ लागणार आहे आता. आणि 5 मिनिटं रुक्मिणी सांगितलं की जोपर्यंत मी माझ्या बहिणीला परत घेऊन येत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही, अशी शपथ घेतली. आणि भगवान परमात्म्यानं आता रुक्मिणी आईसाहेबाला घेऊन इकडे वृंदावनामध्ये आलेले आहेत, मथुरेमध्ये आलेले आहेत. द्वारकेला लग्नाच्या घाईघाईमध्ये होत आहे तसं आहे की नाही. आणि एवढ्या थाटामाटामध्ये जरा गडबडीमध्ये भगवंताचा विवाह झाला. आणि घरी गेल्यानंतर सांगितलं की आता द्वारकेमध्ये, अरे कृष्णा तुझा ह्या लग्न आम्हाला काही पटलं नाही म्हणे, तू तिकडेच लव्ह मॅरेज केलीस, आम्हाला सांगितलं नाही. आता तुझं लग्न आम्ही थाटामाटामध्ये या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आता मेहंदी लावली आणि भगवंताच्या लग्नाची तयारी या ठिकाणी झालेली आहे. तर आता लग्नासाठी नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा यांनी नवरदेव नवरीला या लग्न मंडपामध्ये घेऊन येण्याची कृपा करावी. चला नवरीचे मामा तसेच नवरदेवाचे मामा वराडी वराडी चला. हॅलो 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 करा करा हॅलो 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 हॅलो